अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. हे बघा मित्रांनो, आपण आज बघणार आहोत आपली तुळशी माता. आपण अंगणामध्ये तुळशी माता लावलेली आहे, तिच्याजवळ या 6 गोष्टी आपण कधीही ठेवू नका मित्रांनो. जर आपण ह्या 6 गोष्टी जर तुळशी मातेजवळ ठेवल्या मित्रांनो, तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढू शकते मित्रांनो. आपल्या घरामध्ये वादविवाद वाढू शकते. आपल्या घरातील पैसा निघून जाऊ शकतो मित्रांनो. हे बघा, आपण त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल. आणि व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो. तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो. एक लाईक करा. चला तर जाणून घेऊया. हे बघा, तुळशी मातेजवळ जी पहिली वस्तू आहे मित्रांनो, आपली तुळशी माता मागील जन्मामध्ये जलाधारी जे राक्षस होते मित्रांनो, त्याची जलाधारी राक्षस नावाच्या राक्षसाची पत्नी होती मित्रांनो. जलाधारी नावाचे एक राक्षस होते, त्याची पत्नी तुळशी माता होती मागील जन्मामध्ये मित्रांनो. म्हणून भगवान शंकराने त्या जलाधारी राक्षसाचे वध केले होते मित्रांनो. त्यामुळे शिवलिंग कधीही तुळशी मातेजवळ ठेवू नये मित्रांनो. हे ते लक्ष करा मित्रांनो. शिवलिंग कधीही तुळशी मातेजवळ ठेवायचे नाही. आणि तुळशी मातेजवळ शिवलिंग ठेवल्याने त्याचे कारण आहे मित्रांनो. तुळशी भगवान विष्णूची लाडकी आहे. त्यामुळे भगवान शिव संबंधित काही वस्तू तुळशी मातेजवळ ठेवू नये मित्रांनो. साळीक्राम जो असतो मित्रांनो, तुळशीजवळ ठेवल्याने शुभ फळ मिळतील मित्रांनो. तुळशी मातेजवळ आपण शाळीक्राम ठेवू शकतो, पण शिवलिंग अजिबात ठेवायचं नाही मित्रांनो. जलाधारी राक्षसाची पत्नी होती तुळशी माता, आणि तुळशी मातेचे वध केले होते शंकर भगवानांनी. त्यामुळे तुळशीजवळ आपण शिवलिंग कधीही ठेवू नये. आपण जर ठेवले तर आपल्या घरामध्ये अशुभ प्रभाव पडतील मित्रांनो. आपल्या घरामध्ये वादावाद होऊ लागतील. आपल्या घरामध्ये कटकट भांडणे होतील मित्रांनो. त्यामुळे आपण शिवलिंग कधीही तुळशीजवळ ठेवायचे नाही मित्रांनो. हे बघा, तुळशी मातेजवळ अशा काही वस्तू आहेत ज्या ठेवू नये मित्रांनो. हे बघा, साफसफाईच्या वस्तू आहे मित्रांनो. हे बघा, आपण झाडूचा वापर करतो साफसफाईसाठी मित्रांनो. त्यामुळे तुळशी मातेजवळ साफसफाई करणारे झाडू आणि काही वस्तू ज्या आहे मित्रांनो, नवीन वस्तू, तुळशी मातेजवळ झाडू कधीही ठेवू नका. जर आपण साफसफाई करणाऱ्या ज्या वस्तू आहे, झाडू आपण जर ठेवले मित्रांनो, झाडू जर आपण ठेवले, या गोष्टी जर आपण तुळशी मातेजवळ ठेवल्या तर सकारात्मक येणार नाही मित्रांनो. नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करेल मित्रांनो. सकारात्मकता तर येणारच नाही, पण नकारात्मकता जी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करेल मित्रांनो. नकारात्मकता जर घरामध्ये प्रवेश केली तर आपल्या घरामध्ये कटकट भांडणे होऊ शकतात मित्रांनो. त्यामुळे आपण ही झाडू, साफसफाई करायच्या ज्या वस्तू आहे, झाडू असू शकते. आपल्या घरामध्ये आपण साफसफाई करण्यासाठी जे फरची पुसण्यासाठी जे झाडू असतात मित्रांनो, बघा, तेच त्या फरची पुसण्यासाठी आपण जे झाडूचा वापर करतो ते सुद्धा आपण ते झाडू, किंवा घर झाडण्याचे झाडू, आपण फरची पुसण्यासाठी जे खराब कपडे जे वापरतो ते सुद्धा आपण तुळशी मातेजवळ ठेवायचे नाही मित्रांनो. आणि हे बघा, तुळशी मातेजवळ आपण बूट चप्पल तर कधीच ठेवायचे नाही मित्रांनो. शूज तुळशी मातेजवळ ठेवू नका. चप्पल तुळशी मातेजवळ ठेवू नका मित्रांनो. केवळ तुळशी मातेजवळ तुळशी माते तुमच्यावर नाराज होईल. तुळशी माता तुमच्यावर नाराज होईल. चप्पल बूट सुद्धा पण तुळशी मातेजवळ ठेवायचे नाही मित्रांनो. आणि तुमच्यावर तुळशी माता कधीही बूट चप्पल शूज सुद्धा आपण ठेवायचे नाही. तुळशी मातेजवळ काटेरी झाडाचे रोप सुद्धा तुळशी मातेजवळ ठेवायचे नाही. आपल्याला तुळशी माता ऊर्जा जी आहे मित्रांनो, सकारात्मकता ऊर्जा कमी होईल मित्रांनो. यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात नकारात्मकता परिणामही दिसू लागेल मित्रांनो. नकारात्मकता प्रभाव सुद्धा तुम्हाला भोगावे लागतील मित्रांनो. त्यामुळे आपण ह्या चुका करायच्या नाही. तुळशी मातेजवळ काटेरी रोप सुद्धा ठेवायचे नाही मित्रांनो. तुळशी मातेजवळ चुकूनही ह्या चुका आपल्याला करायच्या नाही मित्रांनो. अजिबात असे केल्याने भगवान विष्णू तुमच्यावर नाराज होऊ शकतात. तुळशी मातेचा सुद्धा अपमान होऊ शकतो मित्रांनो. यामुळे आपल्याला तुळशी मातेजवळ ह्या वस्तू ठेवायच्या नाही. सिगरेट
दारू आणि मांस इत्यादी सुद्धा घरामध्ये सेवन करायचे नाही. आपल्या अंगणामध्ये तुळशी माता आहे मित्रांनो. आपण घरामध्ये सिगरेट आणली किंवा सिगरेट सेवन केले, दारूचे सेवन केले, मांस मच्छी जे आहे ते सुद्धा आणून घरामध्ये अन्न शिजवून आपण ते खाल्ले मित्रांनो, त्यामुळे सुद्धा तुळशी माता आपल्यावर नाराज होऊ शकते. त्यामुळे तुळशी माताचा अपमान होतो मित्रांनो, ती सुद्धा आपल्यावर कोपू शकते. आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते मित्रांनो. त्यामुळे ह्या चीज आपण घरामध्ये, ह्या वस्तू आपण घरामध्ये आणायच्या नाहीये. तुळशी मातेजवळ आपण डस्टबिन, कचऱ्याची जी डस्टबिन आहे ती सुद्धा आपण ठेवायला नको मित्रांनो. आणि आपण जर डस्टबिन ठेवली तर तुळशी माता जी आहे ती कोंबजून जाऊ शकते आणि तुळशी मातेचा प्रभावही कमी होऊ शकतो. तितकी सकारात्मकता होते तुळशी मातेजवळ, तितकेच आयुष्यही आपल्या आयुष्यात नकारात्मकता ऊर्जा येते मित्रांनो. त्यामुळे आपणच म्हणतो मित्रांनो की माझे अचानक खूप व्यवस्थित चालू होते, माझ्या घरामध्ये भांडणं नव्हते, तणणं नव्हते, कुठल्याही कलश नव्हता, एकमेकांशी पटत होतं आणि अचानक काय झालं आपण करतो पण आपल्याला समजत नाही मित्रांनो. त्यामुळे आपल्या घरामध्ये खूप अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागते मित्रांनो. त्यामुळे आपण ह्या चुका करायच्या नाही. अंगणामध्ये तुळशी माता आहे ना, ह्या चुका आपण करायच्याच नाही मित्रांनो. ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.